नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत लोकराज्य टी व्ही न्यूज चंद्रपूरमध्ये। आज विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत स्नेहल रामटेके। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपण आहोत प्रभाग क्रमांक 13 बाऊपेठमध्ये। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खरं तर काय इतिहास आहे बाऊपेठचा, नेमका इथल्या लोकांच्या समस्या आणि त्यांची नीड नेमकी काय आहे, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम, नमस्कार। मी स्नेहल देवानंद रामटेके, वंचित बहुजन आघाडी महानगर शहर अध्यक्ष। सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक मोठा असा एक नवीन मार्ग चंद्रपूर महानगरच्या डेव्हलपमेंटसाठी विचार केला आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती एक नारा देत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी अशी युती, एक समान वाटेची युती आम्ही इथे केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा नारा लोकांच्या याच्यामध्ये जाऊन लोक या भीमशक्ती शिवशक्ती याला एक नाही का आपलं अमूल्य मतदान देऊन या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन येणाऱ्या काळामध्ये महापौर हा वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे याच आघाडीचा असेल असं मी आपल्याला ठामपणे सांगतो। नक्कीच नेमके आहेत। खरं तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि बाबासाहेबांचे विचार इथे पूर्ण व्हावे, माणसाला माणुसकी ज्या बाबासाहेबांनी मिळवून दिली त्यांचे अधिकार त्यांना मिळावे यासाठी आपण प्रयत्न करत आहात। तर इथे अडसर कुठे नेमकं आहे, आपण कुठे आता नेहमी मागे पडतो ज्यामुळे आपल्याला एक हाती जी सत्ता आहे ते मिळत नाही? सर्वप्रथम आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की आमचे आदरणीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला म्हणजे हे दिलं होतं की चंद्रपूर शहरामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये BJP आणि BJP मित्रपक्ष सोडून आपण कोणाहीसोबत आघाडी घेऊन एक मित्रपक्ष करून आपण निवडणुकीच्या समोर जावे या विचाराने आम्ही सर्वप्रथम काँग्रेससारख्या पक्षाशी आम्ही बोलणी केली। पण काँग्रेस पक्षाचे दाखवणं एक न करणं एक असतं। त्यांनी आम्हाला 5-6 सीटाच्या हे केलं आणि त्यानंतर आमच्यासोबत त्यांनी 10 सीटापर्यंत बोलणी केली आणि द्यासाठी तयारी दाखवली। पण नेमकीन त्या 10 सीटामध्ये उमेदवार तुमचे आम्ही ठरवू या पद्धतीचं त्यांनी आम्हाला हे केलं। आम्हाला पक्ष आमच्या पक्षाचे नेतृत्व आम्ही करतो, तर उमेदवार आमचे ठरवणार ना। त्यामध्ये आम्ही त्यांना ते नाकारलं आणि एक सम्मानजनक वाटा म्हणून आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एक युती केली बराबरीच्या ह्याच्याने। आज ती युती होतात चंद्रपूर शहरामध्ये कुठे नाही का नवीन परिवर्तनाची गाळ झालेली आहे। आपण मला बाऊपेठ प्रभागासाठी म्हणून इथे प्रश्न विचारण्यास बोलवले आहे, तरी पण मी शहराची माहिती यासाठी घेतो काय की शहराची जिम्मेदारीसुद्धा माझ्यावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या याच्यातून आम्ही 25 उमेदवार दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 22 उमेदवार हे अधिकृत उमेदवार असून 3 उमेदवारांना आम्ही आमच्या पक्षातर्फे एक समर्पित उमेदवार दिलेले आहेत आणि येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे त्या 25 उमेदवारातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आज चंद्रपूर शहरातील नाही का जनतेने वर्तवलेली आहे ना, त्याच्यात यश प्राप्त होईल असं मला निश्चितपणे वाटते। आणि सोबतच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचासुद्धा वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाला सुद्धा उमेदवाराला फायदा होईल। म्हणजे आम्ही हे वाटाघाटी जे बराबरीच्या आम्ही आघाडी केलेली आहे, दोन्ही पक्षाला एकमेकाशी एक मैत्रीपूर्ण भाव मिळेल आणि दोघांनाही नाही का त्याचे मतदान मोठ्या प्रमाणात मिळेल। कारण की काळामध्ये BJPला आज चंद्रपूर शहरामध्ये कुठे नाकारलं जात आहे। अंतर्गत वादामुळे BJP कुठे चंद्रपूर शहरातून संपल्यासारखे दिसत आहे आणि काँग्रेसमध्ये सुद्धा तेच परिस्थिती आज आपल्याला दिसून येत आहे। लोकांना बी एक पर्याय हवा होता की आज आता आम्ही समोर जाऊन या दोन्ही पक्षाला नाकारून आम्ही कुठे पर्याय म्हणून आम्ही समोर जायचं, तर लोकांना वंचित बहुजन आघाडी व शिवसेना, बाळासाहेब, उद्धव ठाकरे हे युती खरोखरच नाही का आज लोकांना पटण्यासारखी वाटते आणि या शिवशक्ती भीमशक्तीचा नारा आज खरंच चंद्रपुरामध्ये गाजेल। येणारा महापौर महानगरपालिकेच्या वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेच ठरवणार आहे, हे आपल्याला सर्व गोष्टी तुम्ही सांगू इच्छितो। नक्कीच भाऊ, अनेक प्रश्नांची उत्तरच आपण एका याच्यात दिली आहेत। खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेचा इतिहासच आपण ढवळून काढलेला आहे। खरं तर शेवटी या विशेष मुलाखतीत जाताना 1-2 प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न करेन, कारण तुम्ही इथनं आधी माझी म्हणजे नगरसेवक होते, जवळून इथे खरं तर बाबासाहेबांची भूमी किंवा बाबासाहेबांचे विचार उगम पावण्याची भूमी आपण बाऊपेठ असं एकंदरीत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आहे। अनेक उपक्रम आपण राबवले। आता कुठल्या समस्या मुळात तुम्हाला जाणवत आहेत की त्या समस्या आपण नगरसेवक झाल्यानंतर त्या पूर्ण इथल्या आपण करणार आहात? सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, आपण बोलल्याप्रमाणे चंद्रपूर महानगर शहरामध्ये बाऊपेठ, आंबेडकरी, फुले, शाहू
आणि शिवसैनिकाचा मानलेला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भाऊपेठ भागातून गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेस BJP या पक्षाच्या लोकांना उमेदवारांना भाऊपेठ करायची जनता नाकारलेली आहे. इथे आंबेडकरी विचारधारेच्याच उमेदवाराला भाऊपेठकरांनी स्वीकारलेला आहे. भले तो पक्ष कोणताही असो, पण आंबेडकरी, मी स्वतः 2017मध्ये निवडणूक लढवली होती अपक्षमध्ये आणि चंद्रपूर शहरामध्ये, महानगर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम मी नोंदवलेला आहे. आणि आता सोबतच मला आदरणीय आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि चंद्रपूर शहराची जिम्मेदारी दिल्यावर या प्रभागाची सुद्धा जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे. सोबतच आंबेडकर नगर प्रभाग बी हा भाऊपेठ प्रभागामध्येच निवडला जातो. ते बी प्रभागाची जिम्मेदारी आम्ही मोठ्या ताकदीने निभवत आहोत. येत्या काळामध्ये या दोन्ही प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्याच नगरसेवक पूर्ण निवडून जातील अशी मला हे वाटते. याचे कारण म्हणजे आम्ही केलेले कामं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आजपर्यंत तुम्ही लोकांमध्ये पाहिले असेल की नगरसेवकाच्या निवडणुकी म्हटलं तर लोकांना तुम्ही प्रश्न विचार की नाल्या, रस्ते, रोड, लाईट्स, या आम्ही नाल्या, रस्ते, रोड हे तर आमचे करणारच आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पण आम्ही या भाऊपेठमध्ये काय काय करून दाखवलं याच्यातले आम्ही 2-3 तुम्हाला एक मोठे मुद्दे म्हणून सांगतो. या भाऊपेठ भागामध्ये नाही का आज पूर्णपणे स्लम म्हणजे एक गोरगरीब एरिया असल्यामुळे शिक्षणाचा मोठा खर्च ते इथचे विद्यार्थ्यांनी करू शकत होते. आपण पाहू शकला असाल बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनामध्ये आम्ही बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका आम्ही तिथे तयार केलेली आहे. त्या अभ्यासिकेतून आज 100च्या वर विद्यार्थी उच्च पदावर नाही का आज पोहोचलेले आहेत. आणि अशी चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा अशी अभ्यासिका नसेल अशी तेवढी सुंदर अभ्यासिका आम्ही भाऊपेठ भागामध्ये दिलेली आहे. त्याच्या आज अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तुम्हाला दुसरं सांगू इच्छितो की भाऊपेठमध्ये सर्वात मोठी समस्या जाणणारी म्हणजे पुरा जिल्ह्यामध्ये नाही तर पुरा महाराष्ट्रामध्ये गाजलेला विषय होता भाऊपेठ उड्डाणपुलाचा. त्या भाऊपेठ उड्डाणपुलाच्या विषयावर आम्ही सगळ्या नेत्यांनी तिथे येऊन राजकारण केलं, पण इथचे आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्ही तिथं त्याच्या निवारण त्याच्यातला कसा आम्ही मार्ग मोकळा करता येईल त्याच्यावर आम्ही केलं. या भाऊपेठ उड्डाणपुलाच्या तयारीसाठी काही म्हणजे शासनाने आम्हाला नाही का इथचे 164 घरांना नाही का बेदखल करण्याची ते जागा उड्डाणपुलासाठी देण्यासाठी नाही का मागणी केली. त्याच्यावर उड्डाणपूल हे भाऊपेठचीच नाही तर पूर्ण चंद्रपूर शहराची गरज असं आम्हाला वाटू लागलं. कारण की इथून चंद्रपूर शहरातल्या लोकांच्या येण्याजाण्याचा मार्ग म्हणजे हा भाऊपेठ उड्डाणपूल होऊ शकते. या माध्यमातून आम्ही 164 लोकांच्या घराच्या आम्ही एक मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये आम्ही नाही का बोलणी केली आणि नजूलच्या पट्ट्या येत असल्यामुळे कुठे मोबदला त्यांना भेटू शकत नाही असं कुठेच सगळ्या लोकांना वाटत होतं. पण आम्ही महाराष्ट्र शासनाकडे अपील करत आपली मोर्चेबांधणी करत आम्ही त्यांच्याकडून आज 164 घरांना आम्ही मोबदला मागून दिलेला आहे. आणि ते समाधानी आहेत की त्यांचं घर गेलं पण त्यांना एक मोबदला भेटलेला आहे. आणि त्यासोबतच त्या भाऊपेठ उड्डाणपुलाला या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाऊपेठ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आणि या भाऊपेठ उड्डाणपुलाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचं हे आम्ही धाडस दाखवलं. आणि सर्वांनी एकमत करून आम्ही असे 15,000 लोकांच्या सह्या देऊन आम्ही ते आपल्या आदरणीय चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, आपले आदरणीय चंद्रपूर शहराचे आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलं होतं. त्यानंतर ते नाव आम्ही आज मोठ्या हक्काने भाऊपेठ उड्डाणपुलाचे नाव आम्ही सगळ्या कायदेशीररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल हे आम्ही निश्चित करून ते नाही का करून घेतलेलं आहे. सोबतच तुम्हाला सांगतो भाऊपेठमध्ये तिसरी समस्या सर्वात मोठी की भाऊपेठ स्मशानभूमीचा एक विषय होता. स्मशानभूमीसाठी आज भाऊपेठ भागच नाही तर भिवापूरचा काही भाग, लालपेठ कॉलनीतला काही भाग, मांकाली कॉलनीतला काही भाग, काही आंबेडकर नगर प्रभागातला काही भाग असा त्यांचा एकमेव स्थान म्हणजे स्मशानभूमी म्हणजे आपलं म्हणजे हे स्मशानभूमीमध्येच आणण्याचा एकमेव पर्याय होता. पण त्याचे डेव्हलपमेंट काही नसल्यामुळे आम्ही ते संपूर्ण इथची भाऊपेठची टीम तयार केली व आम्ही 5,000 सह्या घेऊन आम्ही नाही का ते आयुक्त महोदय, कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. आणि निवेदनामध्ये आम्ही आयुक्ताला धडकावून सांगितलं की हे या स्मशानभूमीचे काम अगर तुम्ही लवकरात लवकर चालू करणार नाही तर आमची पूर्ण टीम त्या स्मशानभूमीमध्ये बसून आंदोलन करणार बा. आमच्या याची दखल घेत आज स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. आम्ही ते काम करून दाखवलं. असे अनेक मोठे कामं आम्ही करून दाखवले आहेत. आज तुम्हाला सांगतो रस्त्याची समस्या असेल, BJP मेजॉरिटीमध्ये असल्यावर सुद्धा आम्हाला कामाच्या कुठे ना कुठे आम्हाला त्यांनी नाकारत असल्यानं आम्ही त्याच्यामध्ये बी आज नाही का ताकदीने हाऊसमध्ये आपले विचार मांडून आम्ही ते काम आपल्या प्रभागामध्ये खिचून आणलेले आहे. आणि आमचे कामं बघता आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला इथची सुशक्त जनता आहे, भाऊपेठची एक विचारधारी जनता आहे, त्यांना आमच्या कामावर विश्वास आहे. आणि येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या युतीचे उमेदवार म्हणजे अ गटातून मी स्नेहल देवानंद रामटेके
ब गटातून आमच्या ताई रंजनाताई उमाटे, क गटातून लताताई भीमराव सावताई, क गटातून आमचे मित्र मुकेश गाडगे या चौघांनाही बहुमताने निवडणुकीमध्ये यश प्राप्त करून देतील ना आम्हाला महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये बसवून इथचे प्रश्न मांडण्याची संधी आम्हाला भाऊ पेडकर देतील असं मी नाही का त्याच भाऊ पेडकरावर विश्वास असा माझा विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच इथचे चारही नगरसेवक वंचित बहुजन आघाडीचेच असणार हे आपल्याला ग्राह्य देतो. नक्कीच हे होते स्नेहल रामटेके. अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सडेतोड आणि प्रत्येक प्रश्नांना त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा घेत पुढे विकासाचा जो रेटा आहे तो पुढे चालावा असा एकंदरीत संपूर्ण या विशेष मुलाखतीमध्ये यांनी सगळं एकंदरीत आव्हान देखील इथल्या नागरिकांना केलं. उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, त्या नामांतराचा प्रश्न असेल, त्यानंतर इथल्या स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे आणि त्यानंतर इथल्या नागरिकांची जी विचारधारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर जी विचारधारा आहे ही विचारधारा अविरत टिकावी आणि इथे सौजन्याने इथल्या नागरिकांनी नांदावं हा एकंदरीत स्नेहल रामटेके यांचा मानस असला आणि त्यांना घेऊनच हे सगळं पॅनल त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं. आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये या प्रचारामध्ये यांना भेटतच राहणार आहोत. यांचे जे मनोगत आहे किंवा यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोचावे यासाठी लोकराज्य TV न्यूज नेहमी काम करत आहे आणि काम करत राहणार आहे. एकंदरीत सुजान आपण सगळे नागरिक आहात, मतदार आहात. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने शिक्षण हे सक्तीचं केलं आहे आणि भारताच्या संविधानात 18 वर्षानंतर आपल्याला तो अधिकार मिळाला आहे मतदानाचा. तो अधिकार, मताधिकार जो आहे तो अधिकार आपल्याला 15 तारखेला बजवायचा आहे आणि चांगला उमेदवार, शिक्षित उमेदवार ज्यांना या समाजाची किंवा या मानवतेची जाण आहे अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आपण भेटत राहणार. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.